अमरच्या नावानी 4 पकड कपलेत नाही दुपारी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी याला कोल्ड ड्रिंक घेतलं. डेंजर आहे एकदम तुफानी. कुठे आहे राईट लेफ्ट? आपण त्या डॅम वरूनच आलो. ते डॅम का? तो नाही आपण जिथनं लेफ्ट घेतला बघ. आपण जिथनं लेफ्ट घेतला पुढचा समोर अरे वाट माहिती का हायवेला नाही तुम्ही. चलो लेट्स गो. आळू घे चैतन्य. ऋषा आळू घे. गाडी स्लिप मारते आपली. पुढचा ब्रेक मारू नको. अरे बघा रस्ता बघ ना कसला आहे. गाडी स्लिप होईल. पावसाळ्यात हाल होत असेल इकडे लोकांचे. आपण कधीतरी येणाऱ्या लोकांना मजा वाटते, पण इथल्या प्रॉपरच्या लोकांचे हाल होतात. सॉरी कसा आहे गाड्या कसं लावल्यात पुळ्या. काय ते स्वर्ग म्हणतात ते. काय स्वर्गात काहीतरी गेम खेळायला माहिती नाही काय व्हिडिओ काढायचं तू. जयेश आहे की? जयेश येऊ पर्यंत लय मारतील. जयेश अरे येऊ काय पाण्यात घालू का डायरेक्ट हात घालू. कसं आहे बस गाडी माझी. थांब. हात घालू काय असतो स्विमिंग जमते बा आपल्याला, पण गाडी आत की काढू शकत नाही आपण. हे रुपयाला अरे गाळ आहे रे थोडा. अरे दगड लाव गाडी खाली जाते. पुढे ही गाडी का खतरनाक आहे भैया. कसा आहे व्ह्यू? सॉलिड आहे एकदम. डीप असेल ना? काय तामिनीची गरज आहे जयेशला? तामिनीची गरज नाही. पण गरज नाही तामिनीची. ऋषा आंघोळ करून आलाय का? करे एकदा. काय नाही होत भाऊ. आला इथं जायचं आतमध्ये. जा कुणाल मारा डुबकी. आज जातो मी, पण कसं माहिती गाळ नसाय पाहिजे खाली. लगेच उडी माराय खोल पाहिजे. टी शर्ट काढ भावा. हा बघा गेलो. अरे ना जाता पण जाऊ दे ना. काय जयेशला माहिती असं. जा की मग जा ना. मग कोण थांबवायला? चैतन्य पोहायचं का? मी पण गेलो असतो, पण जरा चैतन्य जाऊन बघ बरं काय. मला येत नाही भावा, नाहीतर गेलो असतो मी. शिकवतो की मी तुला. चल इथं शिकायचं. इथंच शिकू. इथंच चल. असं करून असं पाय काय तर करायचं असतं ना. तू एकदा उडी मार, मग सांगतो तुला काय करायचं. सोबत कोणतरी माझ्या असलं तर सपोर्ट सिस्टम पाहिजे. अरे शूटिंग दगड पाण्यात टाकू नको. बेंडकरना दगड लागले ना मुख्य बायको भेटते. बेडकांना दगड लागलं ना चेन्नई हरते. चेन्नई फॅन ताला फॅन. अरे एवढ्यात फास्टात हे आले गावकरी. नाही यार, तुमच्या तोंडावर सांगू शकतो मी. गुरुजी नाराज कर दिया. नाराज कर दिया यार. इतकं मस्त माहोल आहे एकदम. दुपार चालला असता तर हात उडी मारला असता. तिथवर जाऊ शकतो भाऊ.
कुठं कुठं जाऊ शकतो कुठं जाऊ शकतो कुठं जाऊ शकतो तू कुठं त्या निळ्यापर्यंत ना हे मधलं हे ब्ल्यू कलरचं ब्ल्यू कलर तिथपर्यंत अरे तिथपर्यंत मी पण जाऊ शकतो इथपर्यंत मी पण जाऊ शकतो काहीतरी वेगळं सांग मला पवा येत नाही वरण तरी जाऊ शकतो येतं मला पवायला येतं तर मी काय म्हणतो माहितीये का गाळ नसायला पाहिजे इथं तिथनं उडी मारली की तिथवर टोकापर्यंत गाळ एवढा कोणाल भाऊ द स्विमर वीर धवल खडे का तू वीर धवल दगड घेऊन येतो आणि डॅम वर माझ्या अपोजिट मध्ये जीव जीव एवढंच नाही की मिल्कशेकला मिल्कशेकचा स्कॅम झाला मिल्कशेकचा काय स्कॅम झाला सांग एकदा मिल्कशेकचा काय स्कॅम मिल्कशेकचा काय स्कॅम झाला सांग एकदा मिल्कशेकचा काय स्कॅम मिल्कशेकचा स्कॅम झाला यांच्या दोघांचा स्कॅमर आज शनिवार 4 बकड कपलेत नाही दुपारी दुपारी 4 वाजून याला कोल्ड ड्रिंक घेतलं मला भूक लागली म्हटलं भूक लागली म्हणून नाही भाऊ मला फक्त हेच पाहिजे मग ह्याच्यासाठी मँगो शेक मागवला माझ्यासाठी नाही 150 रुपयाचा मँगो शेक आम्हाला 300 रुपयाला पडला आणि आम्ही किंमत ना आणि या माणसाला 10 रुपयाची पेप्सी पिली माझं 10 रुपये खर्च झाला यांचं 500 रुपये बांबू किती लागला ते सांग बांबू किती लागला बांबू ह्यांना 250 रुपये मला 250 रुपये आणि आमचं 5 मिनिटात 5 मिनिटात 522 रुपये 5 मिनिटात या स्कॅमर लोकांना 500चा बांबू लागलेला आहे मला 20 रुपये आतापर्यंत हे दुसऱ्यावर स्कॅम करत होते आज यांच्यावर स्कॅम झालेला आहे हा त्याचा खरा सूत्रधार हा खरा अमर भाऊ स्कॅम झालेला आहे आज मोठा थँक्यू गुरुजींचं झालं आणि दुकानाचं नाव आहे कुठं गेलो हा गेलो त्यांना सांगून त्यांची गाडी मग 5 मिनिटं बसलं होतं हॉटेल होतं ना ते गाडीवरती बसली गाडी पाहिजे का तुला त्यांची जा म्हणा त्यांना म्हणावं गाडी द्या म्हणा फोटो काढू का म्हणा गाडी बंद कर कॅमेराचा मग ते कपडे उडे फाटलेले घेऊन असे तुम्ही अबे जा नाही मी नको ते राईट साईड नाही काढायचं मला आणि तुझ्याकडे स्किल पण आहे नाही बाबा नाही काढायचं मला हॅलो फोन करू नका मला फोन करतो हो फोन करू नका काय सांगाल मध्ये आपण साठवलेले पैसे चोरी करण्याचा प्लॅन असू शकतो म्हणून अकाउंटला 18 रुपये आहेत माझ्या तेवढे चोरी झाले तर वडापावची वांदे होतील हो नका हो बेंड करणं दगड लागतील हो गुरुजी नका हो बेंड करणं दगड लागतील हा आता अमर भाऊ स्वतः डॅमच्या पलीकडे जाईन गुरुजींचं लग्न झालंय चला कॉम्पिटिशन तसं नाही रे 3 गेला आपला 3 दोनच 3 आहे आम्हाला माझा 3चा इकडे फिरोजीला गाडी बिडी 1 2 3 हे सर काम भाऊ स्वतः गेला 2 गेला 4 5 गेला 5 पार्टी त्याच्याकडनं अमरच्या नावाने 1 2 3 4 5 आपला पण 5 मार्चिन बरं कोण 1 2 3 स्कॅम फक्त 1 2 5 आहे आपला ते रामाचं नाव कसं घेतलं होतं जय श्रीराम तसं दगड सापडते मला पहिले दगड सापडते ते डुबून झालं
एवढा मोठा दगड तरी आमचं नाव बरं. अमरच्या नावाने आता दगड हा. बघू आता किती टप्पे खातो. ए भाऊ ए, थांब तू पडशील. केवढी उडी मारली. आमचं नाव बघ. अमरचं नाव. हे गेलं सहाला. जय सावंत वाले. सावंत बोली. जय बाहुबली. त्याला डायरेक्ट डुबूनच गेला तो. कोणाच्या नावाने होतं काय माहिती. ओके प्रोडक्शन नाव ना प्रोलेक्सच्या नावाने आला. पहिलं प्रोलेक्सच्या नावाने डायरेक्ट बुडूनच गेला. नदी किनारा. हे सगळे कॉर्पोरेट करून जॉब करून वैतागलेले चेहरे. इथं काही मेंटल पीस साठी मेंटल पीस साठी थोडा मेंटल पीस आशीर्वादाची गरज नाही. भेटला थोडासा. किती वेळ थांबणार आपण? हो गुरुजी किती वेळ थांबायचं? काय दिस इज द राईट टाइम. जाऊ घेऊन येऊ का मग? तिथं ते काय करायचं नाही म्हणलं मी नको म्हणतो बाकी काय नाही. काय म्हणला? म्हणायचं काय तुला? चंगा नाद करती काय. नाद करते काय नाद करती काय. नाद करते काय यायला लागतंय. काय गुरुजी आम्हाला पण दिसू दे की. ए ये रे भाऊ. तू पण ये. बोला बोला काय झालं ये तू पण ये. कोण आले? काय ते स्वतः फोटोग्राफी करतायत कुणाल भाऊची. फर्स्ट टाइम इन माय सगळं साहित्य लागणार. कुणाल भाऊची फोटोग्राफी ठीक आहे आपलं फर्स्ट टाइम. अमर बुर्ला करतायत. अमर बुर्ला सर. नॉट ओनली अमर बुर्ला. नोट इट. असतं की नाही असं म्हटलं नाही पण त्याची इच्छा नव्हती की आपण काय बनवावं. कुणाल भाऊ स्वतः शाहरुख खानची पोज देताना. शाहरुख खानला पण लाजवेल अशी पोज आहे. कुणाल भाऊचे फोटो बघा. हे लुक बघा. हे लुक बघा. ए भाई कसला डेंजर फोटो. कसला डेंजर फोटो. कसला डेंजर फोटो. फोटो काढताना सडनली फिरला कॅन्डिड कॅन्डिड बोलते. कॅन्डिड बोलते. कॅन्डिड. कोण कसं शाहरुख खान. नाही नाही काय माहिती कुठं राहतो. लक्ष्मी जरा भूक लागली त्याने फक्त भूमकर चौक. बाकी बाय अरे ते काय तर चिवडा बिवडा होता ना. सगळं इथं आल्यावर एवढ्या तो गुरुजीला मध्ये आला. ए ढकलशील मला. एवढ्या सगळ्या पोरांमध्ये एकच चष्मा आहे. एकाच चष्म्यावर सगळे फोटो काढणार इथं. स्वतः गुरुजी स्वतः अमर भाऊ फोटो काढताना. ब्राईटनेस वाढव रे. 8 पोरांनी एक चष्मा. 8 पोरं आणि एक चष्मा. दी बॉईज. विक्ट्री. दी बॉईज. शेवटी मिशन सक्सेसफुल. फोटो काढ कर त्यांचा फोटो काढायचा.